संतोष देशमुखांचे आरोपी दोषी असल्याचं खरं तर उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय। उज्ज्वल निकम हे संतोष देशमुख हत्याकांडातले विशेष सरकारी वकील आहेत, जे खरं तर आरोपी वाल्मिक कराडसह इतर 7 आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करतायत। आता संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज सुनावणी झाली आहे आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणजे या सगळ्या आरोपींवर वर्षभरानंतर का होईना पण अखेर आरोपींवर आरोप म्हणजे फ्रेम चार्ज झालाय, म्हणजे त्यांच्यावर दोषारोप निश्चित करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात नेमकं काय घडलं, सुनावणीचे प्रत्येक अपडेट मी आपल्याला या व्हिडिओत सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। तर बीडच्या विशेष मकोका न्यायालयात आज संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणात महत्त्वाची सुनावणी झाली आणि आज आरोपींवर दोषारोप निश्चित करण्यात आलेले आहेत। त्यामुळे फ्रेम चार्ज झालेला आहे। खरं तर ज्यासाठी धनंजय देशमुख असेल, वैभवी देशमुख असेल आणि सबंध बीड जिल्हा असेल, मराठा समाज असेल, जो खरं तर ज्या हत्याकांडातील आरोपींवर अजूनही दोषारोप निश्चित होत नव्हते, त्याची वाट बघत होता, ती गोष्ट मात्र आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात घडलेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडला सुद्धा आज न्यायालयाकडून अशी विचारणा करण्यात आली की हा गुन्हा कबूल आहे का। तर वाल्मिक कराडनं नाही म्हणत आपल्याला बोलायचंय, मी काही सांगू इच्छितो असं म्हटलं। पण यावेळी न्यायाधीश पाटवदकर यांनी आरोपीला फटकारलं आणि तुम्हाला जेवढं विचारलंय तेवढंच उत्तर द्या, जास्त बोलू नका असं सुद्धा म्हटलंय आणि झापलंय। यावेळी आरोपी वाल्मिक कराडनं पुढे बोलताना असं सुद्धा म्हटलंय की मला राजकीय दोषापायी किंवा राजकीय द्वेषातून या गुन्ह्यात अडकवलं गेलंय, हे त्याचं वाक्य होतं। कुणाचं? तर वाल्मिक कराडचं। त्यामुळे खरं तर आज वाल्मिक कराड हा एकूणच सुनावणीच्या दृष्टीनं सांगायचं झालं तर सेंटर होता, कारण वाल्मिक कराडला आज न्यायालयानं थेट प्रश्न विचारले, तिथे झापलं आणि त्याच्यावर अखेर दोषारोप निश्चित झाला। त्यामुळे वाल्मिक कराड बाबत सांगायचं झालं तर त्याला संतोष देशमुख हत्याकांडाचा मास्टरमाइंड म्हटलं जातं, ज्यानं सगळी सूत्र फिरवली। आणि ही सूत्र का फिरवली तर खंडणी मिळवण्यासाठी संतोष देशमुख अडचणीचे ठरत होते किंवा ते विरोध करत होते। आज कोर्टात काय घडलं मी आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगणार आहे। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी, आज सुनावणी झाली, आज दोषारोप निश्चित झालेत, पण पुढची सुनावणी ही 8 जानेवारीला होणार आहे। त्यामुळे आज कोर्टात काय झालं तर आज आरोपींवर दोषारोप निश्चित करण्यात आलाय। त्यामुळे दोषारोप निश्चित झाल्यानंतर आता खरं तर दोन्ही बाजूच्या वकिलांना युक्तिवाद करावा लागणार आहे। हायकोर्टातले अर्ज निकाली निघालेले आहेत, हे सुद्धा आज सरकारी वकिलांनी स्पष्ट केलेलं आहे। याशिवाय 4 नंबरचा आरोपी जो प्रतीक घुले आहे, याने आज ॲडव्होकेट बारगजे हे स्वतंत्र वकील दिले। खरं तर या प्रकरणात आरोपींची फौज, आरोपींच्या बाजूनं वकिलांची फौज खरं तर कोर्टात आपल्याला पाहायला मिळते। अशी सुद्धा मधल्या काळात भाजप आमदार सुरेश धसांनी म्हटलं होतं की आरोपींना वाचवण्यासाठी 35 वकील हे वकिली करण्यासाठी रेडी आहेत, त्यांची फौज तयार आहे। त्यामुळे त्यांच्याकडे किती पैसा आहे, त्यांच्याकडून किती एकूणच आपली ताकद लावली जाते, हे एक वाक्य म्हटलं गेलं होतं। त्यामुळे खरं तर आज आरोप निश्चितीकडे जाण्यापूर्वी ॲडिशनल एव्हिडन्स आम्हाला मिळालेला नाही, असा सुद्धा आरोप किंवा अशी सुद्धा मागणी आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आली। आणि त्यावेळी ते म्हणजे जे ॲडिशनल पुरावे मागच्या सुनावणीत कोर्टात सादर करण्यात आले, जे सहाय्यक सरकारी वकील आहेत बाळासाहेब कोल्हे यांनी ते सादर केले, तर ते ॲडिशनल पुरावे म्हणजे अतिरिक्त पुरावे आपल्याला मिळावेत यासाठी आरोपीच्या वकिलांनी मागणी केली आणि ती बाजू आज कोर्टासमोर मांडली। दुसरी महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे फॉरेन्सिककडे दिलेल्या लॅपटॉपमधल्या कॉपी अजूनही आम्हाला मिळालेल्या नाहीत, असं आरोपीच्या वकिलांनी म्हटलंय। त्यामुळे जोपर्यंत कॉपी मिळत नाहीत तोपर्यंत पुरावा एक्सेप्ट करता येणार नाही, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आला। तर कॉपीज दिल्या जात नाहीत तोपर्यंत पुरावा रेकॉर्डवर घेऊ नये, अशी विनवणी सुद्धा आरोपीच्या वकिलांनी केली। याशिवाय चार्ज फ्रेमच्या आधी आम्हाला त्याच्या प्रती देण्यात याव्यात, ही सुद्धा मागणी आरोपीच्या वकिलांनी केली। याशिवाय काय म्हटलंय तर लॅपटॉप फॉरेन्सिककडे आहे, हे वाक्य किंवा हा युक्तिवाद पुन्हा एकदा आज विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांनी केला। खरं तर लॅपटॉप आणि जे पेनड्राईव्ह आहेत किंवा जे अतिरिक्त पुरावे आहेत त्याबाबत सांगायचं झालं तर मागच्या सुनावणीत सुद्धा हाच मुद्दा लावून धरला होता आरोपीच्या वकिलांनी। त्यावेळी सुद्धा सरकारी वकील, सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी ठणकावून सांगितलं होतं की त्या लॅपटॉपमध्ये किंवा त्या जे काही पुरावे आहेत त्यामध्ये खरं तर या घटनेचे व्हिडिओज आहेत, त्यात काही एखादी फिल्म नाही। त्यामुळे हे खाजगी पुरावे आहेत, त्याचा गैरवापर होईल, आम्ही एवढा मोठा डेटा देऊ शकत नाही, असं आज तपास अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे न्यायालयासमोर आरोपीच्या वकिलांना।
त्यामुळे तुमच्याकडे आल्यानंतर तात्काळ आरोपीच्या वकिलांना पूर्तता करावी असं कोर्टाने तपास अधिकाऱ्यांना सांगितलंय. पुरावा मिळाल्यानंतर तात्काळ दिलं जाईल असं सुद्धा सरकारी वकिलांकडून आश्वस्त करण्यात आलंय. दुसरा मुद्दा म्हणजे पेनड्राईव्ह. पेनड्राईव्हमध्ये काय आहे हे आपल्याला पाहायचं आहे, मला काही दिवसांचा वेळ द्या, असं आरोपी प्रतीक घुलेचे जे नवीन वकील आहेत त्यांनी म्हटलंय. शिवाय याला बराच कालावधी गेलेला आहे, हे असं व्हायला नको होतं. वारंवार वकील बदलून तेच तेच कारण दिलं जातं, हे मत मांडत कोर्टानं खरं तर नाराजी सुद्धाच व्यक्त केली. कारण आरोपींच्या बाजूनं कायम वेळकाढूपणा केला जात असल्याचा ठपका हा सरकारी पक्षाचा असेल, संतोष देशमुख कुटुंबियांचा असेल, तो आपल्याला अनेकदा पाहायला मिळालाय. त्यामुळे न्यायालयाला विनंती आहे, मला 1 दिवसाचा तरी वेळ द्या, असं प्रतीक घुलेच्या आजच्या नव्या वकिलांनी म्हटलंय. आज दिवसभरात तुम्ही पाहून घ्या असं कोर्टानं त्यांना सांगितलेलं आहे. तर सगळ्या आरोपींना आत्ताच विचारणा केली जात आहे, कोणाला वकील बदलायचं आहे का, कोणाला वकील बदलायचा आहे का, हा कोर्टाचा सवाल होता. कारण आज प्रतीक घुलेनं, जो आरोपी क्रमांक 4 आहे, त्याने आज आपले वकील बदललेत. त्यामुळे सगळ्या आरोपींचे वेगवेगळे वकील असतील असं आरोपी वाल्मिक कराडनं त्यावर उत्तर दिलेलं आहे. आणि मग त्याच्यावरती आम्हाला सुद्धा वकील बदलायचे आहेत असं सर्व आरोपींनी वकील बदलण्यासंदर्भात एक उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे एकूणच या वकील बदलाच्या रणनीतीमागे काय असेल तर वेळकाढूपणा आहे. म्हणजे एखादं ट्रायल, एखादा खटला जेव्हा सुरू असतो त्यावेळी त्या खटल्यामध्ये किती अडथळे टाकता येऊ शकतात, तर त्या दृष्टीनं आरोपींकडून प्रयत्न केला जातोय का, हा सुद्धा मुद्दा इथे उपस्थित होतो. यावर माननीय न्यायालयाने आज चार्ज फ्रेम करावा अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांनी लावून धरली. तर तिकडे आरोपीच्या वकिलांनी म्हटलंय की हा असा जमाना आहे की ते काहीही होऊ शकतं, त्यामुळे आपल्याला अधिकचा वेळ मिळावा असं आरोपी प्रतीक घुलेचे जे नवीन वकील आहेत त्यांनी आज युक्तिवाद करताना म्हटलं. तर प्रत्येक तारखेला असं व्हायला नको असं कोर्टानं ठणकावून सांगितलं. कारण आपल्या विरोधात खंडणी मागणे, मारहाण करणे, अपहरण करणे, हत्या करणे, जो खंडणीला आड येईल त्याला संपवणे, असे वातावरण जेव्हा तुम्ही सर्व आरोपींनी तयार केलंय, तर या संदर्भात तुमच्या विरोधात विविध कलमानं गुन्हे नोंदवलेले आहेत. त्यामुळे एकत्रितपणे समान उद्देशाने आपण गुन्हे केलेले आहेत आणि पुरावे सुद्धा नष्ट केलेले आहेत. त्यामुळे आपल्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंद आहेत. आता मकोका अंतर्गत देखील आपल्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे सर्व आरोपींना तुमच्यावर असलेले आरोप मान्य आहेत का अशी विचारणा कोर्टानं केली. आणि एकूणच कोर्टानं या वकील बदलण्याची जी रणनीती आहे आरोपींची ती, आणि ओव्हरऑल त्यांचा जो रेकॉर्ड आहे, जो तपास अधिकाऱ्यांकडून खरं तर कोर्टासमोर पुराव्यानिशी सादर करण्यात आलेला आहे, त्यावर भाष्य केलं आणि आरोपींना अशी विचारणा केली की तुम्हाला तुमच्यावरचे आरोप मान्य आहेत का. तर यावर उत्तर देताना आरोपी वाल्मिक कराडने 4 वेळा इतर आरोपींसकट आपल्याला हे आरोपी मान्य नसल्याचं म्हटलंय. म्हणजे त्याला त्याचे आरोप मान्य नाही आहेत असं त्याने स्पष्ट केलं. आणि त्यावर त्याचं असंही म्हणणं होतं की मला आणखी बोलायचंय, मला काहीतरी बोलू द्या. पण वाल्मिक कराडला खरं तर वाल्मिक कराडची आज बोलती ही खरं तर न्यायमूर्तींनी बंद केली. कारण आता फक्त हो किंवा नाही एवढंच सांगा, जेवढं विचारलंय तेवढंच बोला असं कोर्टानं ठणकावून सांगितलं. त्यामुळे खरं तर वाल्मिक कराडबाबत सांगायचं झालं तर वाल्मिक कराड हा या प्रकरणाचा मास्टर माइंड आहे. वाल्मिक कराड ही अशी एक व्यक्ती आहे जी खरं तर जिनं सामाजिक आणि राजकीय वर्तुळात आपलं एक नाव कमावलं होतं आणि तेच नाव बदनामीच्या दिशेने कसं जाईल तर त्याला कारणीभूत ठरणारं हे संतोष देशमुख हत्याकांड आहे. कारण याच वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडेंसारखा नेता, ज्याला खरं तर 12-13 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत विरोधी पक्षनेते पद मिळालं, विधान परिषदेचं 2 वेळा कॅबिनेट मंत्री पद मिळालं, पण याच वाल्मिक कराडमुळे धनंजय मुंडेंना आपल्या पालकमंत्री पदावर पाणी सोडावं लागलं, आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. म्हणजे कॅबिनेट मंत्री पद त्याचा राजीनामा फडणवीसांनी त्यांचा घेतला. कारण काय होतं तर हा वाल्मिक कराड होता, जो या प्रकरणातला मास्टर माइंड मानला जातो. आता मी सांगणार आहे की वाल्मिक कराडबाबत कोर्टात काय घडलं. तर वाल्मिक कराड हा, मी सुरुवातीला जसं म्हटलं की वाल्मिक कराड हा आजच्या याच्यातला सेंटर ऑफ अट्रॅक्शन म्हणू शकतो एका वाईट अर्थाने. कारण आजची सुनावणी ही दोषारोप निश्चित करण्यासंदर्भात होती, पण वाल्मिक कराडने कुठेतरी एक नवी रणनीती आखली आणि त्याच्यावरती त्याला काय बोलायचं होतं हा खरं तर वेगळा मुद्दा असेल. पण संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातल्या वाल्मिक कराडला न्यायालयानं आज बोलूच दिलं नाही. कारण वाल्मिक कराडला न्यायालयानं फटकारलं. आरोपी वाल्मिक कराडनं काय केलं, न्यायालयाकडे बोलण्याची इच्छा व्यक्त करून दाखवली की मला बोलू द्या, मला काहीतरी सांगायचंय. आणि त्याचा जो आरोप होता की माझ्यावर राजकीय द्वेषातून हे सगळं कट रचला गेलाय आणि मला अडकवलं गेलंय, हे वाल्मिक कराडचं म्हणणं आहे.
पण त्याला न्यायालयानं फटकारलं आणि न्यायालयानं स्पष्ट सांगितलं की तुम्हाला जेवढं विचारलं जात आहे तेवढंच तुम्ही बोला. म्हणजे काय, तर आज आरोपींवर दोषारोप निश्चित झालेत. त्यामुळे ज्यावेळी दोषारोप निश्चिती होत असते त्यावेळी न्यायमूर्ती त्यांच्यावर असलेले म्हणजे आरोपींवर असलेले जे आरोप आहेत ते वाचून दाखवतात आणि मग ते न्यायमूर्ती संबंधित आरोपींना त्याबाबत विचारणा करतात. आणि मग त्यावेळी खरं तर आरोपीनं वाल्मिक कराड असेल आणि इतर जे 7 आरोपी आहेत यातला महत्त्वाची बाब म्हणजे कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे, बेपत्ता आहे. त्याच्याबाबत अजूनही तपास यंत्रणांना काही हाती लागलेलं नाहीये किंवा तो सापडलेला नाहीये. त्यामुळे ही सुद्धा कायदा सुव्यवस्था आणि विशेषतः तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गोष्ट आहे. पण या सगळ्या प्रकरणात एक गोष्ट निश्चित झाली आहे, ज्याला खरं तर वर्षभरानं का होईना देर आहे दुरुस्त आहे म्हटलं तर चालेल, की आज कोर्टामध्ये दोषारोप निश्चित झालेले आहेत आणि वाल्मिक कराडसह इतर जे आरोपी आहेत म्हणजे विष्णू चाटे असेल, सुदर्शन घुले असेल, प्रतीक घुले असेल, जे इतर आरोपी आहेत त्यांच्यावर खरं तर दोषारोप निश्चित झालेले आहेत. त्यामुळे आता खरं तर ह्यांच्यावरती जर आरोप निश्चित झालेले आहेत याचा अर्थ यांनी हा कट केलेला आहे. ही सगळी घटना यांच्या हातून घडलेली आहे आणि त्याचे पुरावे जर सांगायचे झाले तर मधल्या काळात आलेले फोटो आणि त्याआधी खरं तर मानवतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं किंवा माणुसकीला काळीमा फासणारं असं हे एक हत्याकांड आहे, ज्याने खरं तर माणुसकी जिवंत आहे का असा सवाल उपस्थित करायला लावला. त्यामुळे हे सगळं आजच्या सुनावणीत घडलं आणि आजच्या सुनावणीनंतर खरं तर ज्यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे बाहेर आले आणि त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी काय माहिती दिली तर ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांनी हेच म्हटलंय की आज कोर्टात आरोपींवर आरोप निश्चित झालेले आहेत म्हणजे फ्रेम चार्ज झालेला आहे. खंडणी मिळण्यास अडथळा केला म्हणून संतोष देशमुखांचा खून केला. ही जी घटना होती किंवा हे जे सत्य होतं ते कोर्टासमोर मांडण्यात कुठेतरी सरकारी पक्षाला यश आलेलं दिसतंय. या प्रकरणाची पुढची सुनावणी आधी म्हटलं तसं 8 जानेवारीला होणार आहे आणि आजही आरोपीच्या वकिलांनी या खटल्यात डी फॉर डिले आणि डी फॉर डिरेल असं केलं. म्हणजे खटल्यात विलंब करणे आणि खटला उलटवून टाकण्याचा प्रयत्न करणे. प्रत्यक्ष पुराव्याचं काम लवकरच सुरू होईल. ती कारणं न्यायालयात मांडली जात होती आरोपीच्या वकिलांकडून असं सुद्धा उज्ज्वल निकमांनी म्हटलंय. त्यामुळे न्यायालयाने आदेश करावा अशी विनंती केली आणि मग आरोप निश्चित करण्यात किती वेळ लागला हे पाहिलं. खटला लवकरात लवकर चालवण्याचा प्रयत्न केला जातोय असं सुद्धा उज्ज्वल निकमांनी म्हटलंय. त्यामुळे कुठे का म्हणजे जवळपास या हत्याकांडाला 1 वर्ष उलटून गेले म्हणजे 9 डिसेंबर ते 9 डिसेंबर 2025 एका वर्षाचा कालावधी लोटून गेलाय. पण आता अखेरीस का होईना दोषारोप निश्चित झालेला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आरोपींवर पुढे कशा पद्धतीनं कारवाई केली जाते, कोर्टाकडून या प्रकरणात काय शिक्षा सुनावली जाते आणि पुढे आरोपींच्या बाजूनं कसं या प्रकरणाला वेगवेगळी वळणं देण्याचा प्रयत्न केला जातोय. कारण आपल्याला आठवत असेल तर मागच्या सुनावणीत थेट उज्ज्वल निकमांच्या वकिलीवर आक्षेप घेण्यात आला होता आणि प्रतीक घुले असेल, सुदर्शन घुले असेल यांनी थेट उज्ज्वल निकमांना बदलण्यात यावं कारण ते एका राजकीय पक्षाशी निगडीत आहेत आणि त्याचा खटल्यावर परिणाम होतो असं म्हटलं होतं. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता पुढे काय नवे ट्विस्ट अँड टर्न्स येत आहेत आणि ही सुनावणी पुढे कुठे जाते, संतोष देशमुखांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं पुढे काय आणखी घडामोडी घडतात याकडे आपलं लक्ष असेल तरी आपल्याला याबाबतच्या सविस्तर बातम्या वाचण्यासाठी isakal.com ला नक्की भेट द्या आणि याविषयीच्या सुनावणीचे अपडेट्स पाहण्यासाठी सकाळच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.